हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवूया मेथीचे पराठे. तर सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरमध्ये मिरची घ्यायची, छान वॉश करून घ्यायची मिरची, 4-5 मिरची घ्यायची आणि लसूण आणि जिरा याचा पेस्ट तयार करूया आधी आपण. आणि एक साईडला आपण आपली मेथी 2-3 पाण्याने वॉश करून ठेवून द्यायची, जेणेकरून त्या मेथीचं पाणी पूर्ण निथळून जाईल आणि सुकी सुकी राहणार. आणि म्हणजे जे आटा आपल्याला नेक्स्ट आटा जे लागेल तर ते कमीत कमी आटा लागेल, जेणेकरून आपला पराठा जो आहे एकदम सॉफ्ट होईल. तर मेथी आपण 2-3 वेळा छान वॉश करून अर्धा तास आधीच वॉश केलेली आहे मेथी, तर पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे. तर याला छान बारीक करायचं. तुम्ही चॉपरने पण करू शकता बारीक, एकदम बारीक होईल, आणि किंवा चाकूने पण तुम्ही बारीक करू शकता. तर मेथी एकदम बारीक बारीक करायची. आणि याच्यासाठी आपल्याला लागणारे जे बॉईल आलू घ्यायचे आहे, तर याने कद्दूकस पण करू शकता तुम्ही, किंवा पोटॅटो स्मॅचरने बारीक पण करू शकता. तर आधी छान सोलून घ्यायचे सगळे पोटॅटो आलू, आणि निदान आपल्याला 4 ते 5 आलू आपण घेऊ शकतो इथं. तर छान बारीक करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे जे आपण एकत्र मिश्रण करूया. जसं आता बारीक केलेली मेथी आहे, पोटॅटो आहे, जे आलू आहे जे बारीक केलेले आहेत आपण पूर्ण. त्यानंतर आपण जे पेस्ट केलेली आहे तर ती टाकायची. मिरची तुम्ही कट करून पण टाकू शकता. मी पेस्ट याच्यासाठी केलेली आहे की छोटे मुलं असतात तर मिरची वगैरे काढून टाकतात ना, त्यामुळे मी बारीक करून पेस्ट टाकलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे, आटा टाकायचा आहे, 1.5 कप आटा लागेल एवढ्याला. जर तुम्ही मेथी आधी धुवून नाही ठेवली, वेळेवर धुवाल ना, तर त्याला पाणी पकडून राहणार. तर मग जी कणिक आहे ती आपल्याला सगळ्यात जास्त लागेल. इट्स बेटर की अर्धा तास आधी तुम्ही धुवून ठेवून द्यायची, निदान ते पाणी पूर्ण निथळून जाणार. नंतर आपल्याला इथे धनियापत्ती टाकायची आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तुम्हाला जितकं तुम्हाला जितकं चालतं मिठाचं प्रमाण तितकं तुम्ही टाकू शकता. नंतर आपण इथे धनियापत्ती केलेली आहे, अजवाईन टाकलेला आहे थोडासा, नंतर इथे हळद टाकलेली आहे, रेड चिली पावडर टाकलेला आहे, आणि गरम मसाला थोडासा किंचित गरम मसाला टाकलेला आहे. नंतर एक डो तयार करायचा आहे. जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण जर वाटत असेल तर तुम्ही पाणी थोडंसं छिडका लावून आपण त्याला बाइंडिंग करू शकता. अदरवाईज याच्यामध्येच तुमचं आलूला ऑलरेडी हे असतं, तर कणिक ॲटोमॅटिकली व्यवस्थित मळलं जाईल. आणि जर तुमच्या हाताला डो तयार करता करता जर चिकटत असेल कणिक, तर तुम्ही त्याला तेल लावून पण त्याला गोळा करू शकता. तर आपली कणिक ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर याला थोडासा आटा लावून तुम्ही याला बेलू शकता. पराठे जर तुम्हाला त्रिकोणी पराठे बनवायचे तर त्रिकोणी पण बनवू शकता, गोल पण बनवू शकता. तर आपण गोल बनवलेले आहे, आणि याला आपण छान तेलाने ताव्यावर आपण याला शेकायचे आहे. तेलाने पण शेकू शकता तुम्ही, किंवा घीने पण शेकू शकता. मी तेलाने हे केलेलं आहे. दोन्ही साईडने चांगल्या पद्धतीने याला शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं पण नको लागायला. तर आपला पराठा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी ताव्यावर टाकलेला आहे, छान तेल लावलेलं आहे. तुम्ही बिना तेलाचं पण हे करू शकता. आणि याला दह्यासोबत किंवा अचारसोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल, तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासमोर शेअर करेल. आणि मला थोडं मोटिवेट मिळेल की तुम्ही सबस्क्राईब किंवा लाईक कराल तर. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही बघू शकता की पराठा छान एक साईडने शिजलेला आहे, आणि पराठा किती सॉफ्ट झालेला आहे हे पण तुम्ही बघू शकता.